सो हॅलो गायज, आम्ही निघलो आहे आता आमच्या अचानक भयानक ट्रिपमध्ये. ट्रिप म्हणजे आमची अशी सहज एक ट्रिप निघाली श्री तिरुपती बालाजीची. असंच आम्ही रील्स पाहत बसलो होतो, तर तिरुपती बालाजीचे खूप रील्स येत होते आम्हाला, तर आम्ही बनवून घेतलं प्लॅन. तर रिसेंट लगेच बस वगैरे बुक केली. फर्स्ट डेस्टिनेशन आमचा गोवा राहील. गोवाला 2 दिवस स्टे राहील, मग सीधा निघू आम्ही तिरुपतीला. तर चला बघेल. सो गायज, आता मी थांबलो आहे ब्रेकफास्टला. ब्रेकफास्ट करायचं आहे, एकदम खूप डेंजर भूक लागली आहे. तर आम्ही थांबलो आहे स्माईल स्टोअर. आता आम्ही सध्या नगरच्या घाटावर आहे, तिथं आमची बस उभं आहे. तर आम्ही कॉफी वगैरे नाश्ता वगैरे करू आणि आपला जर्नी कंटिन्यू स्टार्ट करू. लेट्स गो. सो गाईज, लय बोर झाला आता बसमध्ये बसून. तर आता आम्ही सध्या पोचलो आहे पुण्याला एक्झॅक्ट. तर आम्ही 12 वाजता लंचला थांबू. तर लंच वगैरे करू, लंच म्हणजे डिनर करू. आणि डिनर झाल्यानंतर मग डायरेक्ट झोपू. आणि ते डायलॉग आठवलं आहे मला परत, कल सुबह हम गोवा में होंगे. ओके. तो गाईज, आता फायनली आम्ही गोवामध्ये पोहोचलो आहे. कोणतं स्टेशन आयुष? आपण कोलंबूरला आहे आता. कोलंबूरला म्हापसाला आहे. मापसा टी पॉईंट म्हणजे पुरे जे टुरिस्ट येतात ना, तर पहिला हा स्टॉप राहता बसचा. रेल्वे स्टेशन मी इथून जवळच आहे. तो फायनली गाईज आम्ही पोहोचलो आहे तर कॅलोमीर बीचला. आता इथं आम्ही हॉटेल वगैरे बुक करू आणि आता फ्रेश वगैरे होऊ. मग आता पाहूया आता आमचा फर्स्ट डे इन गोवा कसा राहत आहे. एक्सप्लोर करू काय. चला लेट्स गो. गाईज, आता आम्ही तर रेडी होऊन बसलो आहे. बट काय आता पाऊस खूपच जोराने चालू आहे इथं. आता मला लंच करायला जायचं, ती भूक लागली आहे. पावसामुळे कुठं जात येत नाही. आम्ही तर रेडी होऊन बसलो आहे दोघं. तर पावसामुळे कुठं जात. A few moments later. सो गाईज, इतका पाऊस पडतो आहे गोवामध्ये. आमचा पुरा फर्स्ट डे एकदम असा पोपट झाला आहे. बट आम्ही आता पावसात जाणार आहे बाहेर थोडं जेवण करायला, फिरायला. सेफ्टी कॅप टाकली आहे, आउटफिट चेंज केली आहे. तर जाऊया आम्ही दोघं. कपडे दाप आपले. पुरा रूम मेसी झाला सगळं. तो चला लेट्स गो. चल कडी लाव. Let the energy roll. Flip a coin on the scene, let the summer unfold. Snapping fingers at the home. One eternity later. सो गाईज, आता आलो आम्ही बीचवर. चेंज करू. पहिले आम्ही दोघं नजारे घेतले. एकदा पावसासोबत बीचवर आलतो, एकदम मस्त, खूप मस्त वाटलं. थोडं साईडलाच होतो. आणि आता परत आलो आउटफिट वगैरे जेवण आलो. 1,000 years later. सो गाईज, आम्ही ब्लॉग जरा कमी केलं आहे, कारण की फुल एन्जॉय करणार आहे आम्ही. थोडा ब्लॉग वगैरे, सोशल मीडिया वगैरे जरा थोडंसं दूर ठेवलं आहे. एकदम माइंड एकदम शांत आणि एन्जॉय करायला आलेलं आहे लाईफला. थोडं पीस पाहिजे लाईफमध्ये, थोडंसं गणगणी सगळं, म्हणजे बॅकग्राऊंड टेन्शन वगैरे आहे ते सगळं, म्हणजे आम्ही थोडं विसरलो इकडं. त्याच्यासाठीच आलो होतो आम्ही, त्याच्यासाठीच ट्रिप काढली होती आम्ही, आमची अचानक भयानक ट्रिप. तर आता आम्ही चाललो आहे जेवण करायला. जेवणला नाही रे, पबिंगला चाललोय. जेवण करून पबिंगला जाणार आहे. आम्ही इतके आउटफिट बदलून घेतले ना, जे फोटो लागते ते भेटत नाही. आमच्या जवळ कॅमेरा होता पण ते आणला नाही आम्ही, कारण की इकडं पावसाचा खूप डेंजर विषय चालू आहे. पावसाचं वातावरण.
आमची ट्रॅव्हलिंग बी खूप जास्त आहे ना, त्याच्यामुळं आम्ही आणलं नाही, कारण की रिस्की आहे कॅमेरा बी आणणं. The next day. गायज कंटिन्यू वन साईड पाऊस पडतंय आणि आम्ही बी वन साईड ऐकत नाही, आम्ही बी पावसात निघून जातोय डायरेक्ट. आता आम्ही निघालोय पणजीच्या रस्त्याने, म्हणजे पैपाईने चाललोय बस स्टँडपर्यंत चाललोय. तर जेवण वगैरे केलं आम्ही आणि पाऊस म्हणजे थोडंसं मूड ऑफ होत आहे पावसामुळं. पण पाऊस कसं असं 2 तासात येतंय जातंय असं, त्याच्यामुळं थोडंसं बरं वाटतंय. आई तुला काय म्हणणं आहे, पाऊस तर काय चालू आहे म्हणून? पाऊस पूर्ण मूड ऑफ करून लागला माझा. हा पाऊस पूर्ण मूड ऑफ करून लागला माझा. शूज भरले पण आत्ताच आला आम्ही इथं मॅकडॉनल्ड्सला बी आलो होतो, भारी मॅकडॉनल्ड्स आहे. So guys, आता आम्ही पणजीमध्ये आलोय. तर पाऊस खूप पडतंय, पण पावसात फिरायची बी एक अलगच मजा आहे. आता आम्हाला असं वाटतंय की आम्ही नाही का एकदम जपानचे वगैरे स्ट्रीटवर चालतो, एकदम रोड वगैरे एकदम क्लीन. आणि इथं कलर हाऊस, शब्द नाही त्याला सांगायला. आयुष काय म्हणू शकतो तू? फोटो तितके ओजी आले, काय सांगतो कोणचं पोस्ट करायचा कोणचं काय, आता काही समजत नाही. काहीच पाऊसने लय धोका दिला लागला आम्हाला. जेव्हा आम्ही फोटो काढायला जातो त्याच टायमाला पाऊस पडतोय. पुढे कपडे वळले गेले त्यांनी. पुन्हा लूक केला माझा फक्त क्लोज केला डायरेक्ट. झोपून गेलो मी बस. वो अलग ही लेवल का बंदा था. गाइस इथं आयुष एकदम सिनेमॅटिक वाला बनला आहे. जे अंकल आहे त्यांनी बोलले की आमचा एक व्हिडिओ काढून देऊ म्हणून. आयुष आता सिनेमॅटिक वाला बनला आहे. तर हवाला चर्च बी खूप मस्त आहे आणि खूप मस्त फोटो बी येत आहे इथं. आणि त्याची वाईब वगैरे अलग येते, एकदम पीस वाटतंय खूप. The next day. सो हॅलो गायज, इट इज द थर्ड डे ऑफ आवर गोवा जर्नी. तर आता आज थर्ड डे, आज ऊन निघलाय आज. तर मस्त वाटतंय, त्या बीचवर बी मस्त माहोल झालाय एकदम. आज फोटो जरा चांगले येईन कारण की पाऊस वगैरे नाही होते, एकदम क्लीन आहे इकडं आज. असं आता आम्ही जाणार आहे आज बँगलोरला, इथून ट्रेन आहे आमची. मग बँगलोरवरून तिरुपतीला असं रूट आहे. तर आज बघू, आज तर ट्रॅव्हलिंगच राहीन आमची. आज कुठं व्हिजिट वगैरे फिरणार नाही आम्ही, बस आलतो आता थोडंसं वेळ बीचवर. त्या आयुष्यात केसाला ट्राय करतोय. सो गाईज, आता आम्ही चाललोय पणजीला. पणजीवरून मडगावला आमची ट्रेन आहे, म्हणजे मडगाव स्टेशनवरून ट्रेन आहे आमची बँगलोरसाठी. तर आता बँगलोर तरी आम्ही पोचू, उद्या सकाळी पोचू आम्ही बँगलोरला. तर बँगलोरला 8 घंटे होल्ड आहे आमचं. तर बँगलोर थोडंफार एक्सप्लोर करू आणि मग तिथून कंटिन्यू होईल तिरुपतीला. रेणुगुंटा रेल्वे स्टेशनला पोचन आम्ही. Hit that bass line nice and slow. Ooh, yeah. Talk box singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. सो गाईज, आता आम्ही आलोय मडगाव रेल्वे स्टेशनला. आत्ताशी पोचलो आम्ही, खूप वेळचं निघलो होतो. रस्त्यात जे व्ह्यू बघितले ना, एक नंबर. सो गाईज, तर मी आलो आहे रेल्वे स्टेशनला. आता रेल्वे स्टेशनच्या तर केली आम्ही 11 वाजताची ट्रेन आहे. तर आम्ही इथं थोडा वेळ होल्ड करतोय, 4-5 तास. रूम बघूया कशी आहे. One eternity later. सो गाईज, ये आहे बँगलोर पॅलेस. ते खूप मस्त पॅलेस आहे. ते जसं व्हिडिओमध्ये दिसतंय तसं नाही आहे, याच्यापेक्षा भारी दिसतंय. व्हिडिओमध्ये थोडा डल दिसतंय कारण की वेदर असं झालंय म्हणून. थोडे फोटो वगैरे बी डल आले आमचे.
पॅलेस खूप भारी आहे, म्हणजे असं वाटतंय की कुठं बाहेर कंट्रीमध्ये आहे पॅलेस. आणि स्ट्रक्चर खूप चांगलं आहे याचं, का खाली इथं झाड वगैरे आहे, त्याच्यावरून असं एक जुन्या जमान्याचं नसतं का, एक महाराजा राजाच्या जमान्यात राहतं तसं पॅलेस आहे हा. मला तर खूप आवडलं, पण आयुषला नाही आवडलं. आता आम्ही जातो इथून रेल्वे स्टेशनला परत. सो गाईज फायनली गोविंदा गोविंदा. तर चाललोय आम्ही आता स्टेशनवर आलोय. आता बँगलोरच्या दुसऱ्या स्टेशनवर होते आमची ट्रेन. हे जंक्शन स्टेशन आहे बँगलोरचा सगळ्यात मोठा स्टेशन. आता आम्ही आलो आमच्या प्लॅटफॉर्मवर. तर इथून आता ट्रेन येईन 8:30 वाजता. तर आम्ही जेवण वगैरे सगळं केलं, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केलं. थोड्या दिवसांनी केस नाही दिसणार गाईज. मी तर ब्लॉगमध्ये पण नाही येणार टाकलं झाल्यावरती. काय चला गोविंदा गोविंदा. Boombox bumping, let the good times roll. Funk so strong it's seeping in. सो गाईज गोविंदा गोविंदा. सो गाईज आता आम्ही फायनली मध्ये दर्शनला चाललोय. मोबाईल वगैरे तर अलाव नाही आहे, म्हणून आता इथं व्हिडिओ काढून मोबाईल वगैरे लॉकलमध्ये ठेवणार आहे आम्ही. आता चालू झालं गोविंदा. फायनली गाईज आमचं दर्शन झालंय. ते बी 20 घंट्यानंतर झालं आहे आमचं दर्शन, कारण की गर्दीच इतकी होती. आता वाजलेले आहेत 2 रात्रीचे. आता फायनली आमचं दर्शन झालं. मी सकाळी 9 वाजता लाईनमध्ये लागलो होतो, 5 वाजता पोहोचलो होतो. आत्ताशी फायनली आमचं दर्शन झालं आहे. गोविंदा. The next day. So guys, this is another day of our Tirupati Balaji. अन्ना को खाना ना मिल रहा. अन्ना महाराष्ट्रीयन खाना नहीं मिल रहा है. अन्ना इधर बस इडली सांभर मिलता अन्ना. जीवर येते अन्ना को पसंद नहीं आया अन्ना. लाईट सीन्स बघायला इथं तर पहाडीवर खूप भारी भारी व्ह्यू आहे. मी विसरूनच चाललो मला तिथं- केस नाही. तिथं खूप भारी भारी म्हणजे व्ह्यू पॉईंट्स आहे. तर तिथं जाणार आहे आता आम्ही फिरायला. तिरुपतीमध्ये लाईक एक मंदिरच आहे जे थोडं चांगलं आहे. बाकी इकडं म्हणजे असं वातावरण जरा इकडचे लोक जरा अलगच आहे, म्हणजे आपल्या इकडे सारखे नाही. ते भाषा कळत नाही आपल्याला ना, आपल्याला बी त्यांची कळत नाही, काहीच नाही ना. जेवण ठीक आहे ना काही. जय महाराष्ट्र. तो आता आम्ही सगळे साईड मंदिर जे इथं फेमस आहे. तिरुमाला तिरुपती बालाजीच्या मंदिरशिवाय दुसरे बी मंदिर आहे, जसं गणपती बाप्पाचं, महादेवांचं आणि हनुमानजींचं. तर ते बी फिरतोय आता आम्ही. मस्त व्ह्यू इकडं खूप भारी झालंय. होता नुसतं त्याच्या टकलीला हात लावूनच राहिला फक्त. वेदर वगैरे खूप भारी आहे, कारण की आपल्या इकडे पाऊस पडतोय पण इकडे पाऊस नाही. तेवढं तरी बरं आहे. काही आयुष काही कुकडी थांबते कोणी कुकडी घाल. आमचं हा लास्ट मंदिर आहे. मंदिर खूप उंच आहे, खूप लास्ट नाही, ह्याच्यानंतर 2 आहे. त्याच्यानंतर 2 आहे. हां 4च झालं. आम्ही ह्याच्या पहिले 3 बघून आलो, ह्याच्यानंतर अजून 2. इथं खूप सारे मंदिर आहे असे, म्हणजे थोडं जागेवर. तुम्ही कधी आले तर 200 रुपये साईड व्ह्यू करून 6 मंदिर हिंडून आणते तुम्हाला पूर्ण. इथं बार्गेनिंग करायलाच पडती. हे आपल्या सारख्यांना पाहून काही बी रेट म्हणता इथं. कोई नहीं है, कुछ ऐसा नहीं है कि आया. जय श्रीराम. जय श्रीराम. गाईज इथं पहा कोणचा प्राणी. फर्स्ट टाइम बघतोय. त्याला कोणाचं नाव माहीत असतं. तो इथं पहा असे मन्नत मागतात लोक.
सो मान्यता आहे की एकावर एक दगड ठेवले की तितके घर आपले बनत असता म्हणून लोक अशी मान्यता ठेवतात. जिथं पाव तिथं तूच. गायचं आता आमचं सगळं दर्शन फिरून वगैरे सगळं झालं आहे. तर आम्ही निघतोय रेल्वे स्टेशनकडं. आता आमची ट्रेन आहे 8 वाजता. सो गाईज इथं पहा पुऱ्या डब्यामध्ये कोणीच नाही आहे, फक्त आम्ही दोघं आहे. कारण की सगळे उतरून गेले. आमचं लास्ट स्टेशन आहे त्याच्यामुळं पुऱ्या डब्यामध्ये कोणी नाही आहे. तुम्ही बघू शकता इथं पॅसेंजर कोणीच नाही आहे. म्हणजे पुऱ्या डब्यामध्ये फक्त आम्ही दोघंच आहे पुऱ्या कोचमध्ये. आयुष कोणीच नाही आहे. ते काम करणारे होते ते बी नाही, कोणीच नाही आहे, फक्त आम्ही दोघं आहे. फुल AC वगैरे फुल चालू आहे. तर राडे झाले डायरेक्ट. चला भेटूया स्टेशनवर आता. सो गाइस फायनली आमची ट्रिप आता खतम झाली अचानक भयानक. तर असं काय होतं आमची जर्नी. तर तुम्हाला कशी वाटली वगैरे काय तर नक्की कमेंट करून सांगा. आणि ते नेक्स्ट ट्रिप राहणार आमची ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. वेट अँड वॉच. वेट अँड वॉच. गोविंदा. हो.